There is a saying, when rape is inevitable, lie down and enjoy it. That's exactly the position into which you are. जेव्हा बलात्कार होणारच आहे तेव्हा महिलांनी तिथे पडा आणि आनंद घ्या. हे शब्द आहे कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे वरिष्ठ आमदार KR रमेश कुमार यांनी उच्चारलेले. आणि आपण व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे हे ऐकून सभागृहात काही लोक हसत होत्या. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक स्पष्ट सूचना आहे. हा व्हिडिओ माणसांसाठी आहे ज्यांच्यात माणुसकी आहे. हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षांच्या भक्तांसाठी किंवा अंधसमर्थकांसाठी नाही आहे. हा व्हिडिओचा उद्देश आहे मानवता, विचार आणि सामाजिक जागरूकता यावर प्रामाणिक चर्चा करणे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बलात्कार का होतात, त्यामागची मानसिकता काय आहे, आकडे काय सांगतात आणि सर्वात महत्त्वाचं की फाशी हे एक फक्त सोल्युशन नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे आहे कुलदीप सिंग सेंगर, माजी आमदार भाजप. हे आहे राकेश राठोड, काँग्रेस खासदार. हे आहे राज बल्लभ यादव या पार्टीचे. हे आहे पुरुषोत्तम नरेश द्विवेदी BSP या पार्टीचे. यांच्यावर सुद्धा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार 2019 ते 2024 दरम्यान 16 खासदार व आमदारांवर बलात्काराचे आरोप आहेत. ते सर्व पक्षांमधून येतात. आपले प्रतिनिधित्व करायला परवानगी का देतो? एका वर्षात 31,677 बलात्काराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. म्हणजे दररोज 86 महिलांवर बलात्कार. एकही दिवस असा जात नाही की सोशल मीडियावर आपल्याला बलात्काराची बातमी दिसत नाही. 89% प्रकरणात आरोपी पीडितेला ओळखीचा असतो. नातेवाईक, शेजारी, मित्र, सहकारी असू शकतो तो. 10% पीडिता अल्पवयीन मुली आहेत. ये मेरी जिस्मानी चीज नहीं है. ये दुपट्टा मुझे कुदरत ने नहीं दिया कि मैं पैदा हुई मेरी माँ के पेट से और ये दुपट्टा मेरे साथ साथ निकला. ये समाज ने मुझे दुपट्टे उड़ाए हैं कि तू औरत है, तू अपने आप को ढक के रख. और समाज लड़कों को मेरे देश में कहता है कि तुम कहीं भी जाके पेशाब कर सकते हो. खरी आकडे यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. कारण भीती, लाज, बदनामी आणि पोलीस या भीतीने पीडिता रिपोर्ट नोंदवतच नाही. लड़कियों को खुद ब खुद सोचना चाहिए ये कौन से कपड़े पहने और कौन से नहीं. क्यों? और जब किसी 2 साल की बच्ची या 80 साल की बूढ़ी औरत का रेप होता है तब आप समझी नहीं. मेरा ये मतलब नहीं था रानी जी. देखिए, जहाँ तक मर्दों का सवाल है, वो दिन भर कामकाज का बोझ, वो टेंशन, वो फ्रस्ट्रेशन, तो ती अपशी कपडे घालते, ती रात्री बाहेर का होती, तीच जबाबदार आहे. हे वाक्य आरोपीला वाचवण्यासाठी आणि पीडितेला दोषी ठरवण्यासाठी वापरली जातात. बलात्कार का होतात याचे आपण काही मानसिक आणि सामाजिक कारणे बघणार आहोत. भारतीय समाजात पितृसत्ता खोलवर रुजलेली आहे. स्त्रीपेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे ही कल्पना अजूनही जिवंत आहे. अगर पति कोई बात समझा रहा है लेकिन पत्नी नहीं मान रही है, फिर 2 लगेंगे जब आएगी उसकी समझ में. 2 लगने के बाद वो सेट हो जाएगी, बिल्कुल फिट हो जाएगी. हमारी मम्मी को खुद पापा जी थप्पड़ मार देते थे अभी कुछ साल पहले. फिर तो चलता है, तो नॉर्मली बात है ये अपना. देखिए, वो तो लेडीज के ऊपर डिपेंड करता है, वो ऐसी गलती ही ना करे. मानव अधिकार अभ्यासक जॅकलिन भाभा म्हणतात, भारतामध्ये स्त्री विरोधी भेदभाव आणि हिंसा इतकी खोलवर आहे की फक्त कठोर शिक्षा पुरेशी ठरत नाही. स्त्रियांचे स्वातंत्र्य वाढले तर काही पुरुष ते धोक्यासारखे पाहतात आणि त्यांच्या मते स्त्रीला तिच्या जागेवर ठेवण्यासाठी हिंसाचा वापर केला जातो. बलात्कार हा फक्त वैयक्तिक गुन्हा नाही, तो सांस्कृतिक आणि सामाजिक विषमतेचा परिणाम आहे. याविषयी लैंगिक शिक्षणाचा अभाव, संमती म्हणजे कन्सर्न घेणं किती आवश्यक आहे हे बेसिक एज्युकेशन लहानपणापासून आपल्याला स्कूलमध्ये किंवा घरामध्ये दिलं जात नाही. अरे महिला हो, कुछ जानती नहीं हो, महिला है, बोल रही हो. इंटरनेटवरील विकृत अश्लील सामग्री, विवाहानंतर पत्नीवर हक्क असल्याची मानसिकता या सगळ्यामुळे स्त्रियांविषयी आदर नष्ट होतो आणि गुन्हेगार मानसिकता तयार होते. आणि यामागे स्त्रियाही तेवढ्याच कारणीभूत आहेत. कारण लहानपणापासून ॲज अ गाईड, मदर किंवा शिक्षक म्हणून तुम्ही समानता शिकवली हवी.
फाशी हीच उपयोजना का नाही? हो, राग येतो. हो, फाशी द्या असं वाटतं, पण फक्त फाशी देऊन प्रश्न सुटत नाही. कारण पीडितावर अजून प्रेशर टाकला जाईल, अजून तक्रार करायला घाबरेल. पोलीस FIR नोंदवण्यात टाळाटाळ करतात. आरोपी राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या ताकदवान नसतो. पीडिताला तो डायरेक्ट मारून आणि पूर्ण पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. सिस्टमच आरोपीला भरपूरदा बघण्यात आल्यास मदत करतो. प्रश्न फक्त शिक्षेचा नाही, प्रश्न आहे व्यवस्थेचा. खरे उपाय जे करायलाच हवेत ते आता आपण बघूया, जो मूळपासून या प्रॉब्लेमला सोल्यूशन देतील. डाल दूंगी सोशल मीडिया में, का होगा मेरा? पता चलेगा सामूहिक के साथ। कुछ नहीं होगा, डांट कोई गलत नहीं है, डाल दो मीडिया में, का दिक्कत है यार, ये कहा. पहिलं, शिक्षा आणि मानसिकता बदल. शाळांमध्ये समती, कन्सेंट शिकवली पाहिजे. निकलना चाहिए, जब कोई काम हो जब तभी निकलना चाहिए. आपको क्या लगता है? हाँ, इसमें गलती होती है कि उनको जैसे जींस की पैंट पहन के चलती है तो लड़कों को ऐसे आकर्षित होते हैं उनको देख के. पुरुषत्वाची चुकीची व्याख्या बदलली पाहिजे. कपड्यांवर दोष देणारी मानसिकता नष्ट केली पाहिजे. आपण मुलींना जसं शिकवतं, हे घालू नकोस, तिथे जाऊ नकोस, असं मुलांना लहानपणापासून शिकवायला हवं. मुलगा आणि मुलगी समान आहेत. आदर, जबाबदारी आणि मर्यादा दोघांसाठी सारखे आहे. नॉर्मल किती डोक्यात जाणारी गोष्ट आहे ना, की स्त्रियांना एक बेसिक ॲज अ ह्युमन म्हणून राहण्यासाठी किती सारं तडजोड करावं लागत आहे. म्हणजे तुम्हाला बसमध्ये जायचं असेल तरी पण तुम्हाला विचार करावा लागतो आहे. तुम्हाला रात्री 10 नंतर घरी येताना सतत मनात भीती वाटत आहे. म्हणजे नॉर्मल ह्युमन राईट्स पण मिळण्यासाठी किती त्रास सोसावा लागत आहे. लोग तभी भी सवाल किए कि क्यों गई. 12 साल बाद सवाल आज भी वही है. एक लड़का पी करके रोड पे 2 बजे रात को घूम रहा है, उसका कुछ नहीं, लेकिन एक लड़की 10-11 बजे रात को बाहर अपने रास्ते से आ रही है. सेकंड, पोलीस आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा. जलदगती न्यायालय. FIR नोंद न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई. पीडित साक्षीदार व संरक्षण योजना. थर्ड, पीडितांसाठी मजबूत आधार, मोफत कायदेशीर मदत, मानसिक उपचार व पुनर्वसन, आर्थिक मदत योजना. फोर्थ, राजकीय जबाबदारी. बलात्काराच्या आरोपाखाली उमेदवारांना तिकीट देऊ नये. आरोपींना वाचवणाऱ्या पक्षांचा जाहीर बहिष्कार करावा लागणार आहे. माझा नेता नाही, माझे मूल्य महत्त्वाचे हे आपल्याला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. भले ही जानवर बन जाए पर इस तरह की मतलब औरत नहीं बनना. जहाँ जाओ बस आदमी तैयार है कि बंदी है, बस उसको खा जाओ. That's the real. It's हा very प्रश्न sad. फक्त कायदा सुव्यवस्थेचा नाही, हा समाजाचा, राजकारणाचा आणि नैतिकतेचा अपयश आहे. आपल्याला न्याय हवा, फक्त शिक्षा नव्हे, सुरक्षा हवी, फक्त घोषणा नव्हे. हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.